नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 8 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत। नोटाबंदी संबंधीची जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जमा करावीत असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। नोटाबंदी संबंधीच्या ज्या काही याचिका आहेत ते याचिका आता निकाली काढलेल्या आहेत आणि नोटाबंदी संबंधीच्या याचिकांनुसार जे आहे सर्वोच्च न्यायालयाने कालच हे क्लिअर केलं होतं। आपण कालची न्यूज बघितली होती की तिच्यामध्ये निर्णय जो आहे तो योग्य आहे का याची तपासणी आम्ही नाही करणार, परंतु जी प्रक्रिया तुम्ही फॉलो केलेली आहे ती प्रक्रिया योग्य आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे बघा। आणि जवळपास जे आहे 10 डिसेंबर पूर्वी जे आहे लेखी निवेदन देण्याचे आदेश जे आहे सर्व पक्षकारांना आता देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये केंद्र आणि रिझर्व्ह बँक जे आहे या दोघांना जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे। मग आता ऑलरेडी जे आहे आपण केंद्र आणि ज्युडिशरी जे आहे बघा, म्हणजे जे आहे की संसद ज्युडिशरी हा जो कन्सर्न आहे की म्हणजे कालचे पण आपलं GS2चं जे सेशन होतं त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं। आणि मूळ जे आहे की आता केंद्र आणि जे आहे की जे काय आहे ज्युडिशरी ॲज वेल ॲज RBI वर्सेस ज्युडिशरी असं पण तुम्हाला आता जे आहे तर ते गणित बघायला मिळेल। आता बघूया त्याच्यामध्ये काय होतं, कशा पद्धतीने ते जे आहे तर ते समोर ठेवतात कागदपत्र। अफगाणिस्तानमध्ये प्रथम जे आहे जाहीर फाशी देण्यात आलेली आहे। तालिबान प्रशासन जे आहे बघा, अफगाणिस्तानमध्ये तालिबान आलं आणि तालिबान आल्यानंतर जे आहे त्यांनी एका दोषीला जे आहे तर ती फाशी दिलेली आहे बघा। गेल्या वर्षी जे आहे तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून ही पहिलीच सार्वजनिक फाशी जी आहे तर ती आहे। सो मूळ जे आहे आता फाशी वगैरे दिली जाते भारतामध्ये, रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये फाशीचं प्रावधान आहे। ॲम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या NGO जे आहेत त्या भारताला सांगत असतात, आपल्याला पत्र वगैरे लिहितात की नको है ना फाशी शिक्षा वगैरे नसली पाहिजे, परंतु भारताने जे आहे रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये फाशी शिक्षा ठेवलेली आहे। पण फाशीची शिक्षा जी आहे अशी जगजाहीर वगैरे दिली जात ना वगैरे, हे अमानवी कृत्य समजलं जातं। तो एकंदर जे आहे आता हे 2021 नंतर जसं तालिबान आलेलं आहे, सो तालिबाननी इथं जे आहे जाहीर फाशी जे आहे देऊन एकंदर जे आहे की कठोर धोरणं जी आहे ती सुरू करण्याचा जो आहे तर त्यांचा जो मानस आहे त्यांनी वेगवेगळ्या याच्यातून तो प्रकट केलेलाच आहे त्यांच्या कृतीमधून जो आहे, तर ही एक कृती अजून तिच्यामध्ये जोडली गेलेली आहे। रिझर्व्ह बँकेने जे आहे रेपो दरामध्ये 0.35% वाढ केलेली आहे। आता मॉनिटरी पॉलिसी जे आहे करंट बेस बेसिक मध्ये CBB मध्ये जे आहे मॉनिटरी पॉलिसी तुम्ही जे आहे समजून घेतली पाहिजे। CBB च्या याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं आहे बघा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये 0.35% जी आहे तर ती वाढ करण्यात आली। आता रिझर्व्ह बँकेने जे आहे बघा अपेक्षा होती व्याजदर जे आहे ती वाढ होईल आणि त्याच्यामुळे जे आहे आता 0.35% ही वाढ झाली। याचा अर्थ काय होतो की तुमची कर्ज जी आहेत तर ती आता महाग होणार बघा, कर्जे जी आहेत तर ती महाग होतील। सो तो एक कन्सर्न आहे। रेपो दर जो आहे 35 आधार बिंदूंनी म्हणजे 0.35% जे आहे वाढवून 6.25% नेणारी जी आहे चालू वर्षातली मे महिन्यातली ही सलग 5वी वाढ आहे बघा। आता याच्यामुळे जे आहे गृह कर्ज, वाहन कर्ज जे आहे तर ते महाग होणार। आता एकंदर जे आहे महागाई दर जो आहे तर तो निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत खाली जर नाही आला तर परत एकदा जे आहे व्याजदरवाढ केली जाईल। आता बघा इन्फ्लेशन जे आहे CBB मध्ये इन्फ्लेशन पण महत्वाचं आहे बघा। आता महागाई दर जो आहे जर तो खाली आलेल्या म्हणजे त्यांनी जी मर्यादा आहे तिथपर्यंत खाली नाही आला तर परत व्याजदर होणार, ही व्याजदरवाढ होणार। हे काय प्रकरण आहे आता बघा, इन्फ्लेशन कशामुळे होतं तर इन्फ्लेशन जे आहे मार्केटमधली लिक्विडिटी जास्त आहे, म्हणजे लोकांच्या हाती पैसा जास्त आलेला आहे। आता हा पैसा आपल्याला काय करायचा, काढून घ्यायचा, म्हणजे महागाई जी आहे तर ती कमी करायची आहे। आणि मग याच्याकरता जे आहे काय केलं जाईल तर कर्ज जर महाग झाली तर ऑब्विसली कर्ज घेण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होईल आणि मार्केटमधला पैसा जो आहे तो कमी होणार बघा। सो त्याच्यामुळे जे आहे की यांनी एक मर्यादा ठरवलेली आहे इन्फ्लेशन संबंधीची की एवढं एवढं इन्फ्लेशन झालं पाहिजे, त्याच्या तिथपर्यंत खाली आलं पाहिजे, तरी ते नाही आलं तर परत मग व्याजदर वाढ होईल असा तो कन्सर्न हा बघा। आता याच्यामध्ये जे आहे आपल्या गव्हर्नर यांनी काय म्हटलेलं आहे मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यू मध्ये जे आहे तर त्यांनी एक तर क्लिअर सांगितलं बघा की आपली जी इकॉनॉमी आहे भारताची इकॉनॉमी तर ती खूप चांगल्या पद्धतीने आजच्या डेटमध्ये काम करते, म्हणजे जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने इकॉनॉमी स्लो डाऊन झाल्या तेवढा परिणाम आपल्या इकॉनॉमीवर नाही झालेला, ही चांगली बाब आहे। त्याच्यानंतर जे आहे इन्फ्लेशन जे आहे तर ते मॉडरेटिंग आहे बघा, हाय इन्फ्लेशन मॉडरेट होत आहे म्हणजे जे आहे तर ते कमी होत आहे। आता याच्यामध्ये जे आहे जगामध्येही हा ट्रेंड तुम्हाला दिसतोय बघा
मग कमोडिटीज असतील, क्रूड ऑइल असतील बघा, त्याच्या प्राइसेसमध्ये कमतरता येणं, तो एक महत्वाचा मुद्दा इथे आहे. त्याच्यानंतर जे आहे की एकंदर जे आहे इन्फ्लेशन कमी करणं हे एक आपलं लक्ष आहे बघा. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये यांनी मांडलेला आहे. त्यातल्या त्यात जे आहे की एकंदर रुपी जो आहे, आपला रुपया जो आहे, त्याची स्टॅबिलिटी जी आहे त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी जे आहे तर ते डील केलं. आणि फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे बघा, आता काल पण फॉरेक्स रिझर्व्हचा मुद्दा होता, तर फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे जवळपास जे आहे 36.7 बिलियन डॉलरनी जो आहे ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये आपला वाढलेला आहे. सो फॉरेक्स रिझर्व्ह वाढणं हा पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेच्या अधिकारांवर गदा जे आहे बघा, उपराष्ट्रपती यांनी हा एक मुद्दा मांडलेला आहे की सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याच्याकडून जे आहे संसदेच्या अधिकारांवर गदा. आता बघा हे परत कुठं आहे, तर हा जो आहे ना फोर्थ जजेस केस संबंधीचा मुद्दा आहे. फोर्थ जजेस केस जी आहे त्याच्या संबंधी उपराष्ट्रपतींनी जे आहे हा मुद्दा मांडला की सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेच्या अधिकारांवर गदा आलेली आहे. आता मूळ याच्यामध्ये बघा, सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेच्या अधिकारांवर गदा येणं, आता संसदेने मंजूर केलेले कायदे जे आहे ते रद्द करून सर्वोच्च न्यायालय जे आहे संसदेच्या सार्वभौम अधिकारांवर जे आहे गदा आणत आहे. जनमताचा कौल जो आहे तो पण याच्यामध्ये अवहेरला जातोय बघा. सो राज्यसभेच्या सभापती पदाची सूत्र जी आहे ती पहिल्यांदा हाती घेतलेली आहेत बघा. आणि उपराष्ट्रपतींनी जे आहे सरळ सरळ जे आहे परत एकदा न्याय व्यवस्थेवर जो अटॅक केला. आता हा सगळं जे आहे बघा, कोलेजियम सिस्टीम नको, त्याच्याऐवजी काय पाहिजे तर नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असलं पाहिजे. हा जो केंद्र सरकारचा आग्रह आहे तो आता केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जे आहे, केंद्र सरकारचे जे घटक आहेत वेगवेगळे जे आहेत बघा प्रतिनिधी, त्यांच्या समोरून त्यांच्याकडून तो समोर येतोय. आता उपराष्ट्रपतींनी पण हा मुद्दा राज्यसभेमध्ये मांडलेला आहे. आता परत यांनी जे आहे की 2015 मध्ये राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जो होता त्याच्यासाठीचा कायदा संमत केला होता. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जे आहे त्याच्यामधल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या ज्या आहे तर त्या केंद्र सरकार जे आहे न्यायवृंदाच्या सल्ल्याने करते. परंतु याच्यामध्ये जे आहे की कार्यकारी मंडळाला सुद्धा ते अधिकार देण्यात आले होते, परंतु बेसिक स्ट्रक्चरचा हवाला देऊन जे आहे ही जी गोष्ट आहे तर ती बाजूला ठेवण्यात आली. आता काल आपण केशवानंदा भारती केस पण बघितली होती. आपल्या चॅनलवर जे आहेत खटल्यांची एक सिरीज आहे बघा, तिच्यात केशवानंदा भारती खटला जो आहे तो तुम्ही बघा. मग बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा काय आहे तो पण तुम्हाला लक्षात येईल बघा. ओके, तो संविधानाचा अनुच्छेद 145(3) जे आहे बघा, आता हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. याच्यानुसार काय आहे, सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे, अन्यथा संसदेच्या सर्वोच्च अधिकारात न्यायालयाने हस्तक्षेप करणं योग्य नाही. म्हणजे मूळ जे आहे आपले उपराष्ट्रपती म्हणतात की 145(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार काय आहे की संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. तुम्ही जे आहे संसदेच्या सर्वोच्च न्यायालयात अधिकाराच्या याच्यामध्ये जे आहे ढवळाढवळ करू नका, असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. मग आता हा जो सरळ मुद्दा आहे तर तो जो आहे बघा ज्युडिशरी वर्सेस जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे असा मुद्दा आहे. भारतासाठी ही गोष्ट नक्कीच चांगली नाही आहे. यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत की भारत हा एकमेव देश आहे जिथं न्यायाधीशांच्या नियुक्त्या करतात वगैरे वगैरे. ओके, सो तो कन्सर्न एक थोडासा लक्षात घ्यायचा आहे. ऑलरेडी सीबीबी मध्ये 4च्या 4 जजेसच्या केस मी घेतल्या होत्या है ना 2 वीक्स पूर्वी. सो ते तुम्ही नक्की बघून घ्या. दिल्लीमध्ये जे आहे आपची सत्ता आलेली आहे बघा, पालिकेमध्ये जे आहे जवळपास 15 वर्षापासून जे आहे दिल्ली महापालिका बीजेपीच्या ताब्यात होती बघा. परंतु आता जे आहे आम आदमी पक्ष जो आहे त्यांनी जे आहे 250 प्रभागांपैकी 134 प्रभाग जिंकलेले आहेत आणि बहुमताचा आकडा पार केलेला बघा. आणि आप विरोधात जे आहे बघा बीजेपीला 104 प्रभागांमध्ये विजय मिळालेला आहे. काँग्रेसची अवस्था अजून जैसे थी आहे बघा, 9 प्रभाग त्यांनी जिंकलेले आहेत. सो मूळ जे आहे 134, 104, काँग्रेस 9, अपक्ष 3, एकूण 250, 126 जे आहे बहुमताचा आकडा आहे. सो आता जे आहे बघा दुहेरी सत्ता जी आहे तर ती आप पक्षाची आलेली आहे. आप जे आहे तर ते मूळ इकडेही सत्तेत आहे आणि तिकडे सत्तेत आहे बघा. म्हणजे दोन्हीकडे जे आहे आप जे आहे राज्यात पण म्हणजे दिल्लीमध्ये विधानसभाही त्यांची आणि महापालिकाही त्यांच्याकडे आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची न्यूज आहे बघा, बॉबी किन्नर जे आहे बघा दिल्ली महापालिकेमध्ये पहिल्यांदाच जे आहे ट्रान्सजेंडर नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर ही एक खूप महत्वाची अपडेट आहे. दिल्लीमध्ये महापालिकेमध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडर नगरसेवक. आता बघा रुटीनच्या मध्ये आपण बघतोय तर आपल्याला जे आहे थर्ड जेंडर संबंधीचे रेग्युलर न्यूज याच्यामध्ये आहेत आणि याच्यावर चर्चा पण जी आहे त्या काळामध्ये तुम्हाला GS1 इंडियन सोसायटीमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. GS1 जे आहे
इंडियन सोसायटी, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. सो दिल्ली महापालिका जी आहे तिच्यामध्ये पहिल्यांदाच जे आहे ट्रान्सजेंडर नगरसेवक जे आहे तर ते तुम्हाला निवडून आलेले दिसतात बघा. सो दिल्ली महापालिकेमध्ये जे आहे बॉबी किन्नर जे आहे, आता बॉबी किन्नर यांनी जे आहे सुलतानपुरी ए प्रभाग 43 मधून जे आहे ते निवडून आलेले आहेत. आणि एकंदर पहिल्यांदाच इतिहासात असं घडलेलं बघा दिल्लीच्या बाबतीमध्ये. याच्या आधी शबनम मावशी वगैरे जे आहे बरेचसे रेफरन्सेस तुम्हाला बघायला मिळतील भारतामध्ये. आता 2017 मध्ये जे आहे बॉबी यांनी जे आहे बघा अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता. आणि यावेळेस जे आहे आम आदमी पार्टीने त्यांना जे आहे उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आलेले आहेत. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. इंडोनेशियाने नवीन कायदा केलेला आहे बघा. आता इंडोनेशियाच्या या कायद्याबद्दल आधी चर्चा ऑलरेडी आपली झालेली आहे. इंडोनेशियाचा कायदा काय आहे, विवाह बाह्य लैंगिक संबंध ठेवले तर त्याच्यासाठी कठोर शिक्षा असेल. विवाह आधी लैंगिक संबंध जे आहेत तेही इथं ऍक्सेप्टेबल नाहीयेत. बरं, आता याच्यामध्ये जे आहे हा जो कायदा आहे हा इंडोनेशियाच्या नागरिकांना जसा लागू होतो तसा इंडोनेशियामध्ये जर कोणी फिरायला गेला असेल बाहेरचे नागरिक जे इंडोनेशियामध्ये आजच्या डेटमध्ये आहे त्यांना सुद्धा हा कायदा लागू होतो. तर तोही एक महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये आहे. तो इंडोनेशियाच्या संसदेने जे आहे नवीन कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे बघा. या कायद्याअंतर्गत इंडोनेशियामध्ये विवाह बाह्य लैंगिक संबंधावर जे आहे बंदी घालण्यात आलेली आहे. सो राष्ट्राध्यक्ष आणि देशाचा अवमान करणाऱ्यांवर जे आहे कठोर कायद्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना तुरुंगवास आणि आर्थिक दंड जे आहे तो ठोठावला जाणार आहे. हा कायदा मंजूर होताच देशभरामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत बघा. अनेकांनी याला जे आहे विरोध केलेला आहे. मूळ जे आहे की आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर जे आहे चर्चा तिथं सुरू झाली. तसं बघायला गेलं तर हा कायदा काही लगेच लागू होत नाही इंडोनेशियामध्ये. याची मार्गदर्शक तत्व बनायची आहे, याला किमान 3 वर्ष लागू व्हायला लागतील तिथं. आता इंडोनेशिया हा जगातला सर्वात मोठा मुस्लिम बहुसंख्य देश आहे आणि याच्यामुळे काय होईल, आता या कायद्यामुळे तिथल्या लोकांना काय भीती आहे की पोलीस मॉरॅलिटीला खतपाणी याच्यामुळे मिळेल. आता मॉरॅलिटी जे आहे बघा, मॉरल पोलिसिंग जे आहे इराणच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आज जे आहे तिथं हिजाब संबंधी जे काही आंदोलन सुरू आहे तर तो पण एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. ओके, सो हा कायदा जो आहे परदेशी नागरिकांना पण लागू करण्यात आला आहे बघा. त्यामुळे जे आहे बाली येथे पर्यटनासाठी जे आहे लाखो विदेशी पर्यटकांमध्ये जे आहे भीती निर्माण झालेली आहे बघा. कारण मूळ मुद्दा कसा आहे ना, तुम्ही पर्यटनासाठी तिकडे गेलात आणि या कायद्याच्या कचाट्यात जर तुम्ही अडकलात तर मग काय खरं नाही तुमचं. ओके, सो मूळ जे आहे 3 वर्ष तरी आता लागू होणार नाही. 1945 साली जे आहे बघा इंडोनेशिया हा डच लोकांपासून स्वतंत्र झाला होता आणि तेव्हापासून जे आहे गुन्हेगारी कायद्यांमध्ये इथं सुधारणा करण्याबाबत इंडोनेशियामध्ये जे आहे चर्चा केली जाते बघा. सो 1945 जे आहे इंडोनेशिया डच लोकांपासून स्वतंत्र झाला होता. वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप याच्यामध्ये मीराबाईने जे आहे बघा सिल्वर मेडल जे आहे तर ते जिंकलेलं आहे. तसं तर मीराबाईकडून आपल्याला जे आहे गोल्ड मेडलची अपेक्षा होती, परंतु तिच्या मनगटाला दुखावत झाली होती तरी सुद्धा जे आहे तिने जे आहे या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. जसं कालची मॅच झाली बघा त्याच्यामध्ये रोहित शर्माच्या न्यूज तुम्ही बघितल्या असतील की हाताला दुखापत झालेली आहे तरी तो खेळला है ना. सो मूळ मुद्दा जो आहे की स्पोर्ट्समनशिप जे आहे स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे ते फार महत्वाचं याच्यामध्ये. तो मीराबाईची रुपेरी कामगिरी जी आहे 200 किलो वजन तिने उचललेलं आहे बघा. स्नॅच मध्ये 87 किलो, क्लीन अँड जर्क मध्ये 113 किलो जे आहे टोटल 200 किलो वजन जे आहे तर ते उचलून रौप्य पदक जिंकलेलं आहे. चीनच्या जियांग हुई हवाने 206 किलो जे आहे 93 आणि 113. तर चीनच्याच होऊ जिओआने जे आहे बघा 198, 89 आणि 109 कांस्य पदक जिंकलेला आहे. आता एकंदर जे आहे बघा मीराबाईचा वजनी गट जो आहे तो 49 किलो एवढा आहे. सो 49 kg जे आहे तर हेही लक्षात ठेवा मीराबाईचा वजनी गट कुठला आहे. ओके, एकदा हा प्रश्न विचारला गेला होता बघा हा ना वजनी गटासंबंधीचा. आता जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये हे दुसरं पदक आहे. याच्या आधीचं पदक जे आहे 2017 मधलं है ना ॲनाहाइम अमेरिका इथे झालं होतं बघा. सो सुवर्ण पदक तिच्यामध्ये जे आहे पटकवलेलं आहे. सो सुवर्ण पदक आणि इकडं आता रौप्य पदक जे आहे. सुलतान मेमोयर जे आहे वसीम अक्रमचं आत्मचरित्र आहे बघा हे सुलतान मेमोयर. आता हे चर्चेमध्ये काय आलेलं आहे, एक तर याच्यामध्ये जे आहे त्यांचे जे कॅप्टन होते जुने त्यांच्याबद्दल जे आहे काही गौप्यस्फोट याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. सो ही काही नवीन गोष्ट नाही आहे बघा. एखादं आत्मचरित्र ज्या वेळेस येतं तर तिच्यामध्ये असे 2-4 गौप्यस्फोट असतात बघा, मग ते एकदम रुटीन आहे. सो सुलतान मेमोयर जे आहे वसीम अक्रमचं जे आहे तर ते आत्मचरित्र आहे बघा.
आता इस्रो जे आहे तर इस्रोनी जे आहे करार केलेला आहे बघा स्पेस टेक इनोव्हेशन नेटवर्क बरोबर जे आहे. सो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो जे आहे तर त्या इस्रोनी जे आहे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे सोशल अल्फा है ना, एक मल्टी स्टेज इनोव्हेशन क्युरेशन आणि व्हेंचर डेव्हलपमेंट हा बघा प्लॅटफॉर्म त्याच्याबरोबर जे आहे तर एक करार केलेला आहे. स्पिन असं याचं नाव आहे बघा है ना, स्पेस टेक इनोव्हेशन नेटवर्क जे आहे. आता याच्यामध्ये जे आहे स्पिन काय आहे, हा भारतातला पहिला असा प्लॅटफॉर्म आहे की जो इनोव्हेशन नाविन्यता जे आहे क्युरेशन किंवा व्हेंचर डेव्हलपमेंट करतो बघा है ना. स्पेस एंटरप्रेन्योर्स इकोसिस्टम आहे. स्पेसच्या बाबतीमध्ये उद्योजक घडवणं किंवा स्पेसच्या बाबतीमध्ये उद्योजकशीलतेला जे आहे खतपाणी घालणं त्याच्यासाठी हे काम करतं. सो हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 500 गीगावॅट जे आहे बघा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी भारत 2030 पर्यंत जे आहे तर ते इन्स्टॉल करेल. याची कॉस्ट जी आहे तर ती 2.44 ट्रिलियन एवढी आहे. आता भारताचा प्लॅन काय बघा 500 गीगावॅट जे आहे रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी जी आहे 2030 पर्यंत आपल्याला आणायची आहे. मग याच्यामध्ये जे आहे 2.44 लाख करोड किंवा 2.44 ट्रिलियन जे आहे एवढा जो आहे खर्च असणार आहे. आणि हे कोण करणार आहे बघा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी जे आहे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी याला डील करेल बघा. सो इंटरनॅशनल क्लायमेट कमिटमेंट जे आहेत बघा भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने जो काही शब्द दिलेला आहे कमिटमेंट्स केलेले आहेत त्याच्यानुसार भारताने सांगितलेलं आहे 50% ऊर्जा जी आहे तर ती भारताची 2030 पर्यंत नॉन फॉसिल फ्युएल पासून येणार. 2030 पर्यंत आपण नॉन फॉसिल फ्युएल पासून 50% एनर्जी जी आहे तर ती मिळवू. मग आता नॉन फॉसिल फ्युएल पासून येणारी एनर्जी कुठं निर्माण होईल तर याच्याकरता जे आहे तर आपल्याकडे जे आहे बघा फतेहगढ म्हणून आहे बघा भाडला आहे आणि बिकानेर आहे राजस्थान मधली ठिकाण आहे बघा है ना. खवडा म्हणून गुजरात मध्ये आहे आणि अनंतपूर आणि कुर्नूल जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये. तर हे ठिकाणं याच्यामध्ये जे आहे आयडेंटिफाय झालेले आहेत की इथं नॉन फॉसिल फ्युएल जनरेशन सेंटर उभे राहणार आहेत. हे एमसीक्यू साठी खूप महत्वाचं आहे बघा. फतेहगढ भडला बिकानेर जे आहे त्याच्यानंतर खवडा गुजरात आणि अनंतपूर कुर्नूल आंध्र प्रदेश. सो हा एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा लक्षात ठेवा. आजचे प्रश्न जे आहेत बघा तुमच्यासाठी राज्यसेवा आणि IAS करता है ना. एक कमेंट होती बघा की मराठीमध्ये पण आम्हाला द्या तर मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला मराठीत समजून सांगतो. ओके. सो रिवाइविंग सार्क in the current scenario is too idealistic, so the next best scenario is to look at other regional instruments such as BIMSTEC. आता बघा सार्क आणि बिमस्टेक तर सार्क पेक्षा जे आहे तुम्ही आजच्या डेटमध्ये बिमस्टेक वर फोकस केला पाहिजे अशा आशयाचं हे आर्टिकल आहे. आता हे जे मुद्दे आहेत हे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये मी तुम्हाला GS2 मध्ये शिकवेलच. सो तो एक कन्सर्न इथे येत नाही ते क्लिअर होऊन जाईल बघा. किंवा आता हा जो प्रश्न आहे बघा हा तर रुटीन आहे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलंय. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे आहे तर ते कसं जन्माला आलेलं आहे. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे आहे त्याच्यानंतर जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल त्याला कसं म्हटलं गेलं. गव्हर्नमेंट जे आहे ते इन्सिस्ट करतोय बघा अपॉइंटमेंट जे आहेत जजेसच्या वगैरे सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट आणि त्या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चरचा काय मुद्दा आहे तर हेही आपण ऑलरेडी जे आहे तर ते बघितलेलं आहे ना. हाऊ डिड द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन केम इन टू बिंग, वाय was it later struck down as unconstitutional, why is the government insisting on different system for appointment of judges to the Supreme Court and High Court, what is the basic structure doctrine. ओके हे महत्वाचं आहे. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. त्यावर तुम्हाला जे आहे आता येणारा सोमवार जो आहे 12 डिसेंबर 12 डिसेंबर पासून जे आहे ग्रुप सी कंबाईन जे आहे बघा ग्रुप बी कंबाईन एक्झाम जी आहे त्याची इंटिग्रेटेड बॅच आपली सुरू होते. आयोगाचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार ही बॅच असेल बघा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये असेल. बॅचचं टायमिंग जे आहे बघा 8 AM to 10 AM असं हिचं टायमिंग आहे बघा. ओके. सो यामध्ये जे आहे तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन जे आहे ते असेल. त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि CBBच्या बॅचेस पण तुम्हाला याच्यामध्ये समाविष्ट असतील. सो येणारी जी एप्रिल मधली एक्झाम आहे त्याच्यानंतरची मेन जी आहे त्याला समोर ठेवून जे आहे तर ही बॅच डिझाईन झालेली आहे. याचे लेक्चर जे आहेत तर ते तुम्हाला आता सुरू होतील सोमवारपासून. आणि हे लेक्चर करण्यासाठी डेमो लेक्चर फॉर स्टुडंट नावाचा कोर्स जो आहे 1 रुपयाचा तर तो तुम्हाला जे आहे परचेस करायचा आहे बघा. ऍपवर तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या आणि ऍपवर डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट जो आहे
तो 1 रुपीचा कोर्स जो आहे तो परचेस करा. त्यातून तुम्हाला जे आहे बघा प्रत्येक विषयाचे जे आहे डेमो लेक्चर्स याच्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये बघायला मिळतील, सो दॅट तुम्ही एनरोल करू शकता. ओके, 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम आपल्या इथं सुरू आहे बघा. तिच्यामध्ये सध्या इथिक्स सुरू आहे आपलं, आणि याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर त्याचं जे आहे बघा 4 प्रश्न असतात हा ना, प्रश्न आणि त्याचं मराठी जे आहे तर ते भाषांतरही असतं. गुड थिंग्स टेक टाइम जे आहे बघा तुम्हाला ते एफर्ट देणं गरजेचं आहे. मराठी, भूगोल आणि अँथ्रोपॉलॉजी असे 3 ऑप्शनल्स इथं सुरू आहेत. याच्याबरोबर जे आहे पबॅट साठी तुम्ही जे आहे अकॅडमीत येऊन गायडन्स घेऊ शकता. एमपीएससी राज्यसेवा इंटिग्रेटेड न्यू पॅटर्न बॅचेस जे आहे बघा तर तिच्यामध्ये 2023 ची बॅच जी आहे ती तुम्ही आता जॉईन करू शकता. 2 ऑफ जानेवारीला संडे आहे बघा. 2 जानेवारी पासून जे आहे 2023 साठीच्या प्रिलिमची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आपली सुरू होते. त्याच्याबरोबरच जे आहे 2024 साठीची इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती पण तिथून सुरू होते बघा. सो तोही एक महत्त्वाचा कन्सर्न याच्यामध्ये आहे. स्पॉटलाइट नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे ऍपवर, तर तुम्ही डाउनलोड करू शकता. 7447665769 जे आहे हा टीम स्पॉटलाइटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही टीम स्पॉटलाइटला इथून जे आहे कनेक्ट होऊ शकता. तुमचे जर कॉल वगैरे मिस झाले तर त्या केसमध्ये SMS करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येईल बघा. स्पॉटलाइट ला तुम्ही जे आहे टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.